रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आजचा टॉपिक आपला लग्यांवरती आहे. तर या लग्यांची विशेषता बघा, या लग्या दुप्पटही वाजतात, चौपटही वाजतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाताच्या तयारी करता खूप महत्त्वाचे आहे. आणि हे विशेष म्हणजे लग्या नसून हे बोलामधील तुकडे आहेत. त्या तुकड्याच्याच लग्या कशा वाजवायच्या आणि अभंगावर सुद्धा त्याचा वापर कोणत्या पद्धतीने करायचा आणि या लग्याच्या वादनाने बोटाच्या कांड्यांमध्ये वजन, थापेमध्ये वजन आणि सर्व गोष्टी यामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीने कव्हर होतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व जे लग्या आहेत हे थापेवरील लग्या आहेत, खुल्या वाजणाऱ्या. तर एकदम चौपट कोणत्या पद्धतीने वाजतात, दुप्पट कोणत्या पद्धतीने वाजतात, तर ते संपूर्ण मी आपल्याला नंतर सांगणारच आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला लगी वाजून दाखवतो. म्हणजे तुकडा आहे ते, त्याच्यामुळे आपण रेला म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो. तर या पद्धतीचे तुकडे काढलेले आहेत. तर सुरुवातीचा बघा वाजून दाखवतो. या पद्धतीने वाजल्या जातो. याच्यामध्ये 5 प्रकार मी आपल्याला सांगणार. तर सुरुवातीचा धा धा गदिगन ता ता गदिगन, धा धा गदिगन ता ता गदिगन, या पद्धतीचा. तर बघा, धा धा अक्षराची ओळख सांगण्याची काही गरज नाही. धा, परत गदिगन, ती मोकळा आणि दुसरा ग तुमच्या मध्ये चोकून, नंतर ता ता सोलोची थाप आहे. एवढंच आहे, तुकडा आहे. धा धा गदिगन ता ता गदिगन. हे जर एकदम विशेष वाजला तर अंगावर काटे येतील, या पद्धतीने वाजला जातो साऊंड वरती. वाजल्या जातो. आणि त्याच्यानंतर दुसरा त्याचाच प्रकार उलटा, गदिगन धा धा गदिगन ता ता. बघा, गदिगन धा धा गदिगन ता ता. तर हे बघा, लग्या नसून रेला म्हणून सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. याच्यानंतरचे जे 2 बोल आहेत त्याचा आपण रेला म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो. तर हे विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये देखील एकदम ॲक्युरेट वाजतात. अगोदरचा बोल बघा, धा धा गदिगन ता ता गदिगन. गदिगन धा धा गदिगन धा धा. तर बघा, गदिगन परत धा धा, परत या पद्धतीने. चांगल्या पद्धतीने या बोलांनी तयार होते. या पद्धतीने आता झाले 2 बोल. त्याच्यानंतर दुसरा त्याचा प्रकार धेत्ता गदिगन तेत्ता गदिगन. तर बघा, धेत्ता चोपून, परत गदिगन, ता गदिगन, नंतर तेत्ता चोपून, ता गदिगन, या पद्धतीने. आणि ते दोन्ही साईडनं वाजवला तरी चालते, पण दोन्ही पद्धतीने प्रॅक्टिस करायची, म्हणजे दोन्ही पद्धतीने वाजवता आला पाहिजे.
चांगल्या पद्धतीने पाडू शकतो. त्यानंतरचा बघा धा तिटे गदी गण ता तिटे गदी गण, खूप महत्वाचा बोल आहे. बोटाच्या कांड्यांमध्ये सुद्धा यामध्ये वजन येते या बोला, आणि रेला म्हणून सुद्धा आपण याचा वापर करतो आणि लंगी म्हणून सुद्धा याचा वापर करतो. तर बघा धा तिटे गदी गण, सुरुवातीला थापेवरती सांगतो, नंतर चाटेवरती. धा तिट गदी गण या पद्धतीने. परत ता तिट तिट गदी गण, एवढाच आहे. वाजला जातो. आणि हाच बोल चाटेवरती कोणत्या पद्धतीने वाजतो बघा. धा चाटेवर तिट गदी गण, बघा परत ता तिट गदी गण या पद्धतीने बघा. या पद्धतीने वाजला जातो बघा. एकदम चौपट आठपट हा बोट वाजला जातो. त्यानंतर त्याचाच प्रकार गदी गणत नागे तिटे गदी गण नागे तिट, म्हणजे गदी गण आता थापेवर वाजवत असताना आपण गदी गणत तागे तिटे गदी गणत तागे तिट, आणि चाटवर वाजवतो त्यावेळेस लगेच अक्षर चेंज करायचं, गदी गण नागे तिटे गदी गण नागे तिटे या पद्धतीने बघा. थापेवर गदी गण तागे तिट या पद्धतीने. आणि चाटेवरती चौपट. तर या पद्धतीच्या खूप महत्वाच्या लग्या आहेत आणि बऱ्याच जणांना कळत नाही कुठं वाजवायच्या, तर ते म्हणतात अभंगामध्ये वाजवून दाखवा. तर आता इथं काय कोणी गायक नाही दुसरा, तर मी सहज आपल्याला म्हणून फक्त समजावण्याचा प्रयत्न करतो. कळलं नाही, जे डेली वाजवतात त्यांना कळलं कुठं वाजवायच्या काय वाजवायच्या. विठ्ठल विठ्ठल भजनावरती देखील वाजतात आणि अभंगावरती देखील कोणत्या पद्धतीने. सुंदर ते ध्यान तुळसी हार या पद्धतीने आपण या बोलाचा वापर करू शकतो मध्यम भजनी ठेक्यामध्ये. आणि चौपट करायचे असले डायरेक्ट चौपट सुद्धा करू शकतो, यापेक्षा आपण दुप्पटही वाजवू शकतो. तर आपल्या हाताच्या तयारीवरती अवलंबून आहे
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचं गायन चालू आहे, ज्या एकदम स्मूथ गायन चालू आहे, तर लग्गी चाटेने वाजवायची. आणि ज्यावेळेस एखाद्या वेळेस साऊंड सिस्टीम व्यवस्थित नसली त्यावेळेस थापेने वाजवली तरी चालते, म्हणजे आवाज आपल्या पखवाजाचा तिथपर्यंत चांगल्या पद्धतीने जाईल. तर ते साऊंड सिस्टीमवर आणि म्हणणाऱ्याच्या लहरीवर अवलंबून असते. तर ते आपल्या स्वतःच्या बुद्धीनेच आपण कोणत्या पद्धतीने कोणती लग्गी वापरायची ते स्वतःच आपल्याला वापरावं लागेल. आणि त्यानंतर बघा विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये देखील वाटलं बघा विठ्ठल भजनामध्ये देखील वाजवू शकतो. तर या लग्याची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा. तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा, मी चांगली प्रॅक्टिस करेन. त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलवर नवीन असा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामकृष्ण.